नमस्कार बालमित्रांनो, आपल्या सभोवतालचे जग भाग 1 इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील पहिला धडा निसर्गाचा खजिना हवा, पाणी व माती अध्याय या पाठाचा स्वाध्याय आज आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग तत्पूर्वी आपण आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग उजळणी करूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इथे रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहे. पहिलं वाक्य आहे, पवनचक्कीची पाती डॅश डॅश फिरतात. मग इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातलं बरोबर उत्तर आहे वाऱ्यामुळे. पवनचक्कीची पाती वाऱ्यामुळे फिरतात. दुसरा आहे, भांडी डॅश डॅश बनवली जातात. भांडी कशापासून बनवली जातात? तर बरोबर उत्तर लिहूयात, मातीपासून. तिसरा आहे, डॅश डॅश ही निसर्गाची देणगी आहे. मग काय आहे निसर्गाची देणगी? तर पाणी हे बरोबर उत्तर आहे. चौथा आहे, मातीतील कणांच्या प्रमाणानुसार तिचा डॅश डॅश ठरतो. काय ठरतो? पोत. पोत हे उत्तर आपण तिथे रिकाम्या जागी लिहूयात. चला पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे की निसर्गातून आपल्याला काय काय मिळते? त्याचं उत्तर लिहूयात. निसर्गातून आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी तसेच इंधन, लाकूड व खनिजे मिळतात. ह्या उत्तरानंतर दुसरा प्रश्न आहे, पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती कोणत्या? त्याचं उत्तर लिहूयात. पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धतीमध्ये विहीर बांधणे, तलाव बांधणे तसेच छतावरील पावसाचे पाणी साठवणे इत्यादी पद्धती आहेत. तिसरा प्रश्न पाहूयात. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवतात? त्याचं उत्तर लिहूयात. मातीपासून आपण घरगुती आणि स्वयंपाक घरातील भांडी जसे की माठ, तवा, कढई, कप तसेच विटा, कौले, मूर्ती, पणत्या इत्यादी वस्तू बनवतात. पुढचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, जलचक्र म्हणजे काय? उत्तर आहे, समुद्रात साठलेल्या पाण्यावर उष्णतेचा परिणाम होतो. काही प्रमाणात पाण्याचे वाफेत रूपांतर होते. वाफेचे तापमान आसपासच्या हवेपेक्षा जास्त असते, त्यामुळे ती हलकी होते. परिणामी वाफ वरच्या दिशेने सरकू लागते व याच दिशेने जास्त उंचीवर जाते. उंचीवरील हवा थंड असते आणि आकाशात वाफेचे ढग बनतात. वाऱ्यामुळे ढग वाहून नेले जातात, पर्वतांना अडतात आणि पावसाच्या रूपाने पाणी जमिनीवर येते. उतारावरून पाणी वाहून जाऊन ओढा, नदी या स्वरूपात ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. अशा रीतीने समुद्रापासून सुरू झालेल्या पाण्याचा प्रवास समुद्रात येऊन पूर्ण होतो. या जलचक्र असे म्हणतात. बघा, मोठं उत्तर आहे ना. थोडक्यात उत्तरे आपल्याला अशीच लिहायची असतात. दुसरा प्रश्न आहे, मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया लिहा. आता त्याचं उत्तर लिहूयात. मातीमध्ये विविध पदार्थ व पाणी घालून एकजीव करण्यासाठी ती तुडवतात. माती पाणीदार किंवा कोरडी राहणार नाही व ती एकरूप होईल याची काळजी घेतात. मग त्या मातीचा गोळा बनवतात. एका लाकडी चाकावर मातीचा गोळा ठेवतात व ते चाक फिरवून मातीच्या गोळ्याला आकार देतात. मग तयार झालेली भांडी वाळवतात आणि भट्टीत भाजतात आणि भांडी आकर्षक दिसावीत म्हणून भांडी रंगवतात व त्यावर नक्षी काढतात. हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे, पाणी बचतीचे फायदे लिहा. त्याचं उत्तर लिहूयात. पहिला फायदा,
दुष्काळावर मात म्हणजे आज वाचवलेले पाणी भविष्यात उन्हाळ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत अत्यंत उपयोगी ठरू शकते. दुसरा फायदा आहे पाण्याच्या पातळीत वाढ म्हणजे पाण्याचा वापर केल्याने जमिनीखालील पाण्याचा उपसा कमी होतो व विहिरी तसेच बोरवेलची पातळी टिकून राहते. तिसरा फायदा आहे पिकांना शाश्वत पाणी म्हणजे शेतीसाठी पाणी शिल्लक राहिल्याने अन्नधान्याचे उत्पादन योग्य प्रकारे होते व अन्न संकट टळते. चौथा फायदा आहे झाडे आणि जंगलाचे रक्षण होते. आता 3 आपण प्रश्नांची उत्तरं पाहिली. आता चौथा प्रश्न आहे की हवेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व लिहा. बघा इथे उत्तर लिहायचं आहे. पहिला महत्त्व आपण लिहूयात ऑक्सिजनचा पुरवठा. माणूस आणि प्राण्यांना जगण्यासाठी श्वसनाद्वारे ऑक्सिजनची गरज असते जो हवेतून मिळतो. दुसरं महत्त्व आहे वनस्पतीचे अन्न तयार करणे. वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. तिसरं महत्त्व आहे ज्वलनासाठी मदत. स्वयंपाकाचा गॅस पेटवण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट पेटवण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. आणि चौथं वीज निर्मिती म्हणजे हवेच्या वेगाचा वापर करून पवनचक्क्यांद्वारे वीज निर्मिती केली जाते. अशा प्रकारे हवेचे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्व आहे. पाचवा प्रश्न आहे नैसर्गिक संसाधनांची टंचाई टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत. बघा आपण याचं उत्तर लिहूयात. वापर कमी करणे म्हणजे पाणी, वीज, कागद आणि इंधनांचा दैनंदिन वापर हा गरजेपुरताच ठेवावा. नंतर आहे पुनर्वापर म्हणजे जुन्या वस्तू किंवा पाण्याचा पुन्हा पुन्हा वापर करावा. तिसरा आहे सौर ऊर्जा. कोळसा आणि खनिज तेलाचा वापर कमी करण्यासाठी सोलर पॅनल बसवावेत. पुढचा आहे बायोगॅस. ग्रामीण भागात जैविक कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून एलपीजी गॅसची बचत करावी. नंतर आहे सिंचन पद्धती. शेतीमध्ये पाण्याचा जास्तीचा वापर टाळण्यासाठी मोकळे पाणी देण्याऐवजी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. आणि सहावा उपाय आहे वृक्षारोपण म्हणजे मुलांनो जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे जेणेकरून पाऊस व्यवस्थित पडेल. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात उत्तरं लिहिलेली आहेत. पुढचा ई प्रश्न आहे घरातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत. नियमित स्वच्छता म्हणजे पाणी साठवण्याची भांडी, कळशा, माठ आणि टाक्या दर 2 ते 3 दिवसांनी घासून स्वच्छ कराव्यात. नंतर आहे झाकण ठेवणे. पाणी साठवलेले भांडे नेहमी स्वच्छ झाकणाने पूर्णपणे झाकून ठेवावे. तिसरा आहे पळीचा वापर. तर भांड्यात डायरेक्ट हात न घालता पाणी काढण्यासाठी लांब दांड्याच्या पळीचा वापर करावा. थोडे पाणी उकळून पिणे म्हणजे पाणी जंतुमुक्त करण्याचा सर्वात जुना आणि सर्वोत्तम उपाय आहे पाणी उकळणे. पुढचा उपाय आहे छतावरील किंवा जमिनीखालील पाण्याची टाकी दर 3 ते 4 महिन्यांनी ब्लीचिंग पावडर किंवा आधुनिक मेकॅनिकल पद्धतीने धुवून घ्यावी. अशा प्रकारे घरातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण हे उपाय बघितले आहेत. पुढचा उ प्रश्न आहे चित्रांचे निरीक्षण करा आणि पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल. तर इथे 3 चित्र दिलेले आहेत. एका पहिल्या चित्रामध्ये नळाचं पाणी सतत वाहत आहे. नळ बंद कोणीच केलेला नाही त्यामुळे पाणी वाया जात आहे. दुसऱ्या खालच्या चित्रामध्ये एक मुलगा गाडी धुवत आहे, कार धुवत आहे आणि भरपूर प्रमाणात पाणी वाया जात आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये एक जोडपे म्हशी नदीमध्ये धुताना दिसत आहे. बघा तर पहिल्या चित्राचं काय आहे तर पाणी वाया जाऊ नये आणि पाणी वाया गेलेले दिसत आहे. यावेळेस मी काय करणार तर तातडीने नळ बंद करणार आहे व ज्यांचा नळ आहे त्यांना मी समजावून सांगणार आहे. दुसऱ्या चित्रामध्ये जो मुलगा गाडी धुताना दिसत आहे अशा वेळेस मी त्याला पाणी कमी वापरायला सांगेल व पाण्याचा अपव्यय टाळण्यास सांगेल. तिसऱ्या चित्रामध्ये जे म्हशी नदीमध्ये धुताना दिसत आहेत त्यांना मी नदीमध्ये जनावरं धुतल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे हे समजावून सांगेल व
त्यांना त्यांची जनावरे नदीच्या बाहेर जाऊन धुण्यास सांगणार आहे. तर अशा प्रकारे हे चित्राचं वर्णन झालं, चित्राचं निरीक्षण झालं. आता पुढचा प्रश्न आहे, पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे असे तुम्हाला का वाटते? त्याचं उत्तर लिहूयात. पाणी हे एक अमूल्य नैसर्गिक संसाधन आहे, कारण ते मानवाने तयार केलेले नसून निसर्गाने पृथ्वीला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. आपले अस्तित्व, परिसराचा समतोल आणि मानवी विकास यासाठी आपण पाण्यावर अवलंबून आहोत. पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. शेती, उद्योग, वीज निर्मिती आणि दैनंदिन मानवी गरजांसाठी पाणी अपरिहार्य आहे. मानवी शरीरातील पचन, तापमान नियंत्रण आणि रक्ताभिसरण यासाठीही पाणी आवश्यक असते. म्हणून हे पाणी नैसर्गिक संसाधन आहे असे आम्हाला वाटते, असं तुम्ही लिहायचं आहे. आता खाली प्रश्न आहे, चित्रांचे निरीक्षण करा आणि त्यातील तुम्हाला कोणते चित्र आवडले त्यावर टिक म्हणजे असं बरोबरची खूण करा आणि का तेही सांगायचं आहे. तर इथे खाली 3 चित्र दिले आहेत. त्यात पहिलं चित्र बघा मुलांनो कसं आहे. ते मुलगा आणि मुलगी नाकावर हात ठेवून आहेत, कारण तिथे वाहनं आणि कारखान्यांचा धूर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. मग हे चित्र आपल्याला आवडेल का बरं? तर नाही, कारण ह्यामुळे वायू प्रदूषण होत आहे आणि माणसांना त्रास होत आहे. दुसरं जे चित्र आहे ते आहे जल प्रदूषणाचं, म्हणजे पाणी दूषित होत आहे. कारखान्यांचं पाणी वगैरे त्या पाण्यामध्ये जलाशयात सोडल्यामुळे पाणी घाण होत आहे आणि त्यामुळे जल प्रदूषण होत आहे. त्यामुळे हे सुद्धा चित्र आपल्याला आवडणार नाही. पण तिसरं जे चित्र आहे ते अतिशय सुंदर आहे. बघा मुलांना, स्वच्छ सकाळ दिसते, मुलगा आणि मुलगी रस्त्याने चालत आहेत, आजूबाजूला सगळीकडे छान हिरवीगार झाडं आहेत, डोंगर आहेत, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे हे चित्र मला आवडले. हो की नाही? तुम्हाला पण आवडले ना? मग त्या चित्रावर आपण अशी टिक म्हणजे खूण करूयात. चला तर मग अशा प्रकारे आज आपण ह्या पहिल्या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.